सर्वांना सस्नेह श्रीराम. आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ ऐवजी आम्ही डोंगरात निवास करतो, डोंगरात राहतो, त्यामुळे नेटचा प्रॉब्लेम असतो. व्हिडिओ म्हणून तिकडे सेंड करणे, एडिटिंग करणे त्याला प्रॉब्लेम होतो. म्हणून व्हिडिओ मोठा असेल तर कधी कधी आम्ही सोप्यात सोपं ऑडिओ क्लिप लोककल्याणार्थ बनवून देत असतो. आजही ही सुंदर ऑडिओ रेकॉर्डिंग होळीच्या महारात्री महापर्वावर काही विशेष सुख शांती लाभ मिळविण्यासाठी धन, मनोकामना, नोकरी, उन्नती, व्यापार, संकट किंवा व्यक्ती आजारी असेल, ठीक होत नसेल, विवाह, अशा अनेक अतिमहत्त्वाच्या लाभदायी गोष्टींवर आम्ही काही उपाय देत आहोत. अवश्य हे उपाय सर्वांनी करायचे आहेत आणि लाभ घ्यायचा आहे. महाशिवरात्री, होळीची रात्री, अमावास्येची रात्री, अशा 3-4 रात्री 365 दिवसामध्ये सर्वात श्रेष्ठ सर्वोत्तम असतात. या रात्री केलेले जप तप जसं ग्रहण काळात केलेले जप तप 1000 पटीने, लाख पटीने पुण्य देतात. अशाच या 3-4 रात्री अत्यंत लाभदायी असतात. त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. जीवनामध्ये कुणाला सफलता हवी असेल तर त्यांनी 5 सुपारी आणि 1 श्रीफळ हे सद्भावनेने, श्रद्धा विश्वासाने होळीमध्ये टाकून प्रदक्षिणा मारून प्रणाम केला पाहिजे. होळी तेव्हा विशेष लाभ देते जेव्हा गायीच्या, देशी गायीच्या, गावरान गायीच्या गोवऱ्यांपासून ती प्रज्वलित केलेली असावी. त्यामध्ये कुठलाही अपवित्र पदार्थ टाकू नये. व्यापार, उन्नती, नोकरीमध्ये पदोन्नती या गोष्टी हव्या असतील तर तुम्ही होळीमध्ये 5 किंवा 7 गोमती चक्र टाकू शकता. गोमती चक्र हे काही विशिष्ट आयुर्वेदिक दुकानांमध्ये उपलब्ध असतात. गोमती चक्र त्याच रात्री भगवान शंकराच्या पिंडीवरही अर्पण करून तुम्ही या गोष्टी मागू शकतात, तरीही लाभ होईल. होळीच्या रात्री आपल्या उत्तरेला असलेल्या दरवाजापाशी, अर्थात कुबेरस्थानी, शुद्ध देशी गाईच्या तुपाचा दीपक प्रज्वलित करा. संध्याकाळी किंवा रात्री द्वार नसेल उत्तरेस तर उत्तर दिशेला कुबेराच्या नावाने तुम्ही, लक्ष्मी कुबेराच्या नावाने प्रार्थना करून दीप प्रज्वलन, उत्तरेस वात करून दीपक लावा. कुणी आजारी असेल, ठीक होत नसेल, सतत आजारपण येत असेल, अशा लोकांसाठी सुद्धा खूप छान उपाय आहेत. होळीच्या दिवसाची जो भस्म आहे, जी विभूती बनेल दुसऱ्या दिवशी सकाळी, ती एका सफेद वस्त्रामध्ये घेऊन 1 हळदीची गाठ त्यामध्ये ठेवून आणि त्याची पोटली ती तुम्हाला उशाला ठेवायची आहेत आजारी व्यक्तीच्या, प्रार्थना करून, म्हणजे त्याचं आजारपण नष्ट होईल. हेच घरामध्ये जर खूप वादविवाद, भांडणे होत असतील, हाच भस्म दुसऱ्या दिवशी नव्या पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून तो घरात ईशान्य कोपऱ्यात किंवा वायव्य कोपऱ्यात किंवा एखाद्या कपाटात तुम्ही ठेवू शकता. तुमचे वादविवाद कमी होतील. सतत संकट येत असतील, दुःख येत असतील,
किंवा एखादा व्यक्ती आजारी असेल तर 7 वेळा आपल्या अंगावरनं ते श्रीफळ नारळ उतरवून घ्यावं, जसं आपण नजर उतरवितो, आणि ते होलिकेमध्ये दहन करावं. हे केल्याने अनेक बाधा, वाईट गोष्टी सुद्धा नष्ट होतात, नकारात्मक गोष्टी सुद्धा नष्ट होऊन जातात. आणि सकाळी तीच राख भस्म पवित्र समजून पाण्यामध्ये टाकून उंबऱ्यावर, दरवाजात व पूर्ण घरामध्ये शिंपडून द्यावी. प्रसाद म्हणून ते आपण पिलो तेही खूप उत्तम असतं. लक्ष्मी, धनलक्ष्मी, संपत्तीची अपेक्षा असणाऱ्यांनी होलीच्या रात्री खीर बनवावी. तांदळाची, दुधाची खीर अर्पण करावी होलीमध्ये आणि प्रार्थना करावी. हीच खीर भगवान शंकरांना सुद्धा अर्पण केली तरी तेच फळ मिळेल. आणि एका द्रोणमध्ये किंवा पात्रामध्ये हीच खीर भगवान चंद्राला सुद्धा नैवेद्य म्हणून दाखवावी. पौर्णिमा आहे, चंद्राचा विशिष्ट दिवस आहे, नैवेद्य दाखवावा. चंद्राचं अर्घ्य देता आलं तर द्यावं, नाही देता आलं तरी ओम सोम सोमाय नमः हा भगवान चंद्रांचा मनशांती, उत्तम मानसिकता आणि धनसंपत्ती देणारा मंत्र चंद्रदेवाच्या नावाने थोडासा जपावा. चंद्राकडे एकटक बघत दर्शन केल्याने एकाग्रताही वाढते, धनसंपत्तीही मिळते. याचा देखील आपण लाभ घ्यावा. पितृदोष असतात अनेकांना, जवळपास सर्वांनाच थोड्याफार कमी अधिक प्रमाणात पितृदोष असतो कलियुगामध्ये. तो नष्ट करण्यासाठी आपण भीमसेनी ओरिजिनल जो कापूर असतो, भीमसेन कापूर आणि 7 लवंग हे आपण घेऊन आणि होलिकेमध्ये पितृदेवतांच्या नावाने टाकावं, पितृदोष नष्ट व्हावा ह्या भावनेने. आणि ओम आर्यमायै नमः या मंत्राचा जप करावा किंवा पितृगायत्री असतो त्याचा जप आपण करायला हवा. ओम पितृगणाय विद्महे याप्रमाणे, किंवा पितृगायत्री थोडा मोठा असतो म्हणून ओम आर्यमायै नमः किंवा ओम पितृदेवायै नमः असा सरळ सोप्या भाषेत छोटा मंत्र जपला तरीही उत्तम फळ मिळेल. ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणे धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात हा पितृगायत्री असतो, हा देखील जपू शकता. हरभऱ्याची काही गाठी आणि गव्हाच्या काही ओंब्या ह्या आपण होलिकेमध्ये सद्भावनेने टाकल्या तर आपल्याला आरोग्य प्राप्त होतं, स्वास्थ्य मिळतं आणि सुखाची प्राप्ती त्या ठिकाणी होत असते. खूप असे वेगवेगळे मार्ग आहेत, अजूनही खूप गोष्टी आहेत, मात्र व्हिडिओ खूप मोठा व्हायला नको म्हणून आपण गरजेच्या कामापुरत्या काही गोष्टी या ठिकाणी आपण सांगितलेल्या आहेत. विवाह कुणाचा होत नसेल, मुलगी असेल, मुलगा असेल, त्यांनी 5 अथवा 7 गोमती चक्र हातात घेऊन प्रार्थना करावी आणि होलिकेला हे चक्र अर्पण करून प्रदक्षिणा मारून श्रद्धा भावनेने दर्शन घ्यावं, तर त्यांचीही मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होईल. धनसंपत्तीची विशेष अपेक्षा असणाऱ्यांनी होलीच्या दिवशी सर्व हे पूजा नैवेद्य सर्व विधिवत करून दुसऱ्या दिवशी ती जी राख आहे, जो भस्म आहे, जी विभूती आहे, ध्यान ठेवा की तिथे कुत्रं मांजर वगैरे ते जायला नको, किंवा ते गेलं त्यांनी त्या ठिकाणी काही अशुद्धी करायला नको, लघवी आदी लघुशंका करायला नको, अन्यथा हे सर्व विधी अपवित्र होऊन जातात, तिथली ऊर्जा नष्ट होईल. म्हणून अशी पवित्र असलेली विभूती राख दुसऱ्या दिवशी एका वस्त्रामध्ये घेऊन
वस्त्र पिवळं चालेल, सफेद चालेल, त्या राखीसोबत छोटंसं चांदीचा तुकडा किंवा चांदीचा शिक्का किंवा चांदीचं नाणं सोबत बांधून चंद्र आणि लक्ष्मी कुबेराचं आवाहन करत धनस्थानी जर ठेवलं तर निश्चित तुमच्या धनसंपत्तीमध्ये भरपूर वाढ होणार. त्यानंतर 12 राशी असतात. या राशींनुसार देखील काही विशेष उपाय आम्ही देतोय, तेही तुम्ही करू शकता. मेष राशीच्या लोकांनी गुळ अर्पण केला तर त्यांची परेशानी दुःख दूर होईल. वृषभवाल्यांनी जाड मोठी असलेली खडी साखर मिश्री ही अर्पण केली तर सुख आणि समृद्धी वाढेल. मिथुनवाल्यांनी हरभऱ्याची डाळ अर्पण केली होळीमध्ये तर त्यांना सफलता प्राप्त होईल. कर्क राशीवाल्यांनी सफेद तीळ, बडीशोप या गोष्टी अर्पण केल्यास सुख आणि शांती प्राप्त होते. सिंहवाल्यांनी, ज्याला आपण जव म्हणतो, ती जव अर्पण केली तर मानसिक त्रास, चिंता नष्ट होते. कन्यावाल्यांनी इलायची अर्पण केली तर संकट दूर होतात. तुलावाल्यांनी भीमसेनी शुद्ध कापूर अर्पण केला तर त्यांना शुभ फलांची प्राप्ती होते. वृश्चिकवाल्यांनी पिवळ्या रंगाची मोहरी अर्पण केली तर त्यांचा भाग्योदय होतो. धनुवाल्यांनी हरभऱ्याची डाळ अर्पण केली तर शुभ परिणाम वाढतात. मकरवाल्यांनी काळे तीळ अर्पण केले तर मानसिक चिंता नष्ट होते. मानसिक त्रास, डोकेदुखी आदी टेन्शन, तणाव नष्ट होतो. कुंभ राशीवाल्यांनी काळी मोहरी अर्पण केली तर सुख आणि शांती वाढते. आणि मीन राशीच्या लोकांनी पिवळी मोहरी अर्पण केली तर धन, ऐश्वर्य लाभ त्यांना होत असतो. येणेप्रमाणे सद्भावनेने सांगितलेले उपाय आपण करावेत. सामुदायिक होळी पेटवलेली जास्त श्रेष्ठ असते, पण आजच्या काळात कलियुगामध्ये विभक्त होत जाणं, वाटे पडत जाणं, ज्याच्या त्याच्या घरी प्रेत जाळणं, ज्याच्या त्याच्या घरी स्वतंत्र होळी पेटवणं, हे प्रकार वाढत चालले. एकत्र केलेलं खूप जास्त श्रेष्ठ असतं. एकत्र करणं शक्य नसेल, एकटेच असाल हरकत नाही, पण त्यामध्ये गावरान गाईची देशी गोरी जितकी जास्त असेल तेवढी मानसिक शांती, आरोग्य, सफलता, धनैश्वर्य आणि मनोकामना पूर्ती हे सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण होणार. सांगितलेले उपाय करा. सर्वांना खूप खूप होळीच्या मनपूर्वक मंगलमय शुभेच्छा. जय गोमाता. श्रीराम.